महाराज सगळ्यांच्या जवळ आहेत, सगळ्यांच्या जवळ असतात. आपल्याला त्याची फक्त जाणीव नसते आणि ती जर जाणीव झाली तर महाराज हे तुमच्या अगदी प्रत्येक क्षणी जवळ असतात. एका सत्पुरुषांनी मला सांगितलं वाक्य आठवतं, तर त्याने सांगितलं होतं की मनामध्ये एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट, आपण कुठली गोष्ट चांगली वाईट पाप पुण्याच्या अनालाइजमध्ये त्याला ती काही करत असतो, कन्वर्ट करत असतो. ही गोष्ट चांगली आहे, ही गोष्ट वाईट आहे. तसं आता तुम्हाला एखादी गोष्ट करू नये असं तुमचं मन सांगत असतं, तरी तुम्ही करता, ती वाईट असते, त्याला आपण पाप म्हणतो. आणि एखादी गोष्ट करायला पाहिजे आणि म्हणून तुम्ही ती करता, ती पुण्याची गोष्ट असते. बरोबर. हा पाप पुण्यातला फरक झाला. मग महाराजांच्या विषयी तुमचा भाव जेव्हा तसा उत्पन्न होतो, तर आपोआपच तुमच्या मनाच्या येणारा पहिला तरंग जो असतो तो परमेश्वराचा असतो. ही गोष्ट करावी का न करावी. आपण जेव्हा आपल्या वर्तणुकीमध्ये प्रत्येक गोष्ट जेव्हा परमेश्वराला समर्पित करत असतो किंवा आपलं प्रत्येक कर्म जेव्हा आपल्या परमेश्वराला त्याच्या इच्छेने होतंय असं जेव्हा म्हणतो, तेव्हा आपल्याकडनं घडणारी वाईट गोष्टसुद्धा जेव्हा आपण त्याच्यासाठी विचार करतो, आपण एखादी गोष्ट वाईट करतोय तर आपलं मन सांगत असतं ही गोष्ट वाईट आहे, तरी आपण ती करतो, म्हणजे त्याच्यात पापभावना असते. म्हणजे याचा सिंपल अर्थ असा आहे की एखादं कर्म केल्यानंतर जे तुमच्या इथे शिल्लक राहत असेल तर ते पाप आहे. मी काहीतरी आज मी चुकीचं बोललो, आज या माणसाला मी चुकीचं बोललो, या माणसाला मी ॲरोगंटली काहीतरी आज वागलो, किंवा याच्याशी मी खोटं बोललो, किंवा माझ्या घरातल्या कुठल्या तरी व्यक्तीला आज दुखवलं, एखाद्या वृद्ध व्यक्तीला दुखवलं, किंवा कुठल्याही प्रकारचं असं कर्म केलं की जे मला आज माझं मन खातंय मला की असं नव्हतं मी करायला पाहिजे, ते सगळं पापकर्म आहे. अच्छा. आणि ते तुमच्या इथे शिल्लक राहतंय म्हणजे ते पाप आहे. आणि जेव्हा ते केल्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दल कुठले रिग्रेट नाहीत, कुठले त्याच्याबद्दल तुम्हाला वाईट वाटत नाही, मी केलं ते मनापासून केलं, चांगलं केलं,